हॅलो हाय नमस्कार. आज मस्त एक अंड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. इतकी छान आहे ना की जी अगदी 5-10 मिनटामध्ये ना पटकन होणारी अशी आहे. झटपट काहीतरी करायचं आहे ना तर अशा पद्धतीने ही अंडा मसाला करून बघा. एक मसाला आहे, इतकी सुंदर टिफिनसाठी तर अगदी सकाळच्या धावपळीमध्ये पटकन होणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत. त्या 4 अंड्यामध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत. आता त्याच्यासाठी आपण इथे सुरुवातीला घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे. 4 ते 5 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं ना की आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याचं जरासं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आपण. एकदम पण अगदी स्मूथ पेस्ट करायची आणि एकदम जाड पण ठेवायचं नाही आहे. असं मीडियम पेस्ट करून ती तेलावरती आहे ना छानपैकी अगदी परतवून घ्यायची आहे. मस्तपैकी आहे ना तेलामध्ये अशी खमंग ते आलं लसूण आहे ना असं भाजून घेतल्यासारखं घ्यायचं आहे. छानपैकी फ्राय करून घ्यायचं ते. आणि इथे आपण 2 कांदे आणि एक मोठा टोमॅटो छोटा असेल तर 2 घ्या आणि जर म्हणजे मोठा असेल तर 1 घेतला तरी चालेल. पण जितका बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक एकदम चिरा आणि ते सगळं व्यवस्थित असं आपण त्या पेस्टवरती परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी अगदी त्याचा सगळा फ्लेवर आहे ना असं कांदा टोमॅटोमध्ये एकजीव झाला पाहिजे आलं लसूणचा. अशाने आपण ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्याने कसं होतं कांदा टोमॅटो पटकन शिजतो, त्याला पाणी लवकर सुटतं आणि लवकर तो मऊ होतो. त्याच्यामुळे एकदम छानपैकी त्याला असं मऊपणा लवकर येतो, जास्त वेळ जात नाही आपला. त्याच्यामुळे मीठ पहिलं टाकून घ्यायचं आणि परत एकदा सगळं काही व्यवस्थित असं आपण ते परतवून घ्यायचं. यासाठीच कांदा टोमॅटो पटकन म्हणजे असं इतका बारीक चिरायचं की आपली रेसिपी आहे ती पटकन झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपण जितकं बारीक करता येईल ना तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 टीस्पून लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर टाकून घ्यायची आहे. दोन टीस्पून गरम मसाला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. अगदी बेसिक मसाले आहेत पण खायला इतकं टेस्टी आहे ना त्याच्यामुळे नक्की ह्या पद्धतीने एक मसाला तयार करा आणि रेसिपी आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. इथे आपण गरम मसाला पण 2 टीस्पून टाकून घेतलेला आहे. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला थोडासा ड्रायनेस वाटत असेल त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार म्हणजे आपल्याला कितपत त्याचं पातळपणा पाहिजे त्याच्यानुसार हे करायचं. आपल्याला एकदम पातळ रस्सा टाईप करायचं नाही आहे ते. त्यामुळे आपण इथे घेतलेलं आहे. आता मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अर्धा कप पाणी मला भरपूर झालं इथे, त्याच्यामुळे आपण ते तेवढंच हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी सगळं बघा आता किती स्मूथ अशी त्याची पेस्ट सगळी तयार होत चाललेली आहे. आता आपले छानपैकी मसाला सगळा तयार झालेला आहे. आता इथे मी 2 उकडलेली अंडी आहेत ती किसून घेतलेली आहेत. म्हणजे त्याचा व्हाईट पार्ट येलो पार्ट दोन्ही मिक्स असा करून तो किसून घेतलेला आहे आणि तो किसून घेतलेला आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्या पूर्ण मसाल्यामध्ये तो एकजीव करून घ्यायचा आहे. फक्त मिक्स करताना थोडासा असं म्हणजे अलगद मिक्स करा, अगदी त्याला फास्ट करू नका. कारण का ते अंड्याचे किसलेल्याचे जे असे लांब त्याचे ते तुकडे येतात ना ते असे छानपैकी त्याच्यामध्ये दिसले गेले पाहिजेत की आपण हे सुद्धा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ॲड केलं आहे हे समजण्यात आलं पाहिजे. त्यामुळे किसताना किसणी थोडी जाडीवाली असते ना खोबरं किसण्याची वगैरे तशी घेतली तर उत्तम होईल. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं बटरने पूर्ण सगळे मसाले आपण आलं लसूणची पेस्ट, तिखट मसाला हे सगळं काही टाकलेलं आहे. सगळ्याचा आहे ना बॅलन्स चवीचा एकदम छानपैकी येतो, एक सुंदर टेस्ट येते. त्याच्यामुळे बटर टाकायला विसरू नका, त्याने खूप सुंदर मस्तपैकी एक स्मूथ बॅलन्स तयार होतो आपल्या सगळ्या मसाल्यांचा. आता हे सगळं काही व्यवस्थित आणि इथे तुम्हाला अजून घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. पण आपल्याला जराशी अशी ड्राय करायची टिफिनच्या ह्याने करायची असेल ना तर ही अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर टाकून परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता जी 2 अंडी अजून आपण उकडून ठेवलेली होती, टोटल 4 अंड्याची आपण ही सगळी रेसिपी केलेली. त्यातले 2 अंडी आपण किसून टाकलेली आहेत आणि 2 अंडी आपण अशी ती एका अंड्याचे 2 भाग असे करून ते कापून घेतलेलं आहे आणि ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण अशा पद्धतीने सुंदरपैकी टेस्टी आपला एग मसाला
तयार केलेला आहे। साधी सोपी रेसिपी आहे पण इतकी टेस्टी आहे ना, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर ते सुद्धा सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत ही एक मसाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा। थँक्यू।